हॅलो, आज आपण बनवणार आहोत नारळी भात। नारळी पौर्णिमा जवळ आली आहे ना, त्यासाठी मी 1 कप ह्या कपाने बासमती तांदूळ घेतलाय। बासमती नसेल तर तुमच्याकडे जो पण सुगंधित आंबे मोहर वगैरे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। हा मी 2-3 वेळेला धुवून एक 20 ते 22 मिनिटं हा भिजत ठेवला होता आणि आता निथळून घेते। तर आता पुढची कृती करूया आपण। त्यासाठी मी पॅन मध्ये टाकते 1 चमचा तूप। तूप मेल्ट झालं की जरी हा भात आपला गोड असला ना तरी पण यात असे गोडसर मसाले टाकायचे असतात। तर तूप मेल्ट झालं की ह्यात आपण टाकूया 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा टाकल्यात मी, हे बघा, आणि 2-3 विलायची अशी तोडून टाकायची, ओपन करून टाकायच्या, त्यामुळे सुगंध छान येतो। गॅस बारीक करते आणि हे बघा 3 लवंगा टाकल्या आणि 3 वेलदोडे टाकलेत मी। त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये हे तांदूळ आहेत ना हे टाकून घ्यायचं। ते तांदूळ थोडेसे असे परतून घ्यायचे 2 ते 4 मिनिट आणि मग ह्यामध्ये 1 कप हा तांदूळ होते तर ह्या कपाने 2 कप गरम पाणी घालायचं। आता भात तांदूळ मी परतून घेतलाय तर या कपाने आपण 2 कप गरम पाणी घालणार आहोत। यात 2 कप गरम पाणी घातलंय आता आणि याला चांगलं ढवळून घेऊया। आणि छोटा अर्धा लिंबू आहे ना त्याचा रस टाकायचा थोडा। यामुळे काय होतं ना, एक भाताला चकाकी येते आणि सुट्टा सुट्टा व्हायला मदत होते ना, चिकट होत नाही मग भात एकदम। आता ह्याला आपण उकळी येऊ द्या चांगली, आणि उकळी आलं की एक 6 ते 8 मिनिटं याला शिजवून घेऊया आणि त्यानंतर मग त्यातलं पाणी अगदी अंगाशी राहिलं त्यावेळेस आपण झाकण ठेवूया ह्याच्यावर। हे बघा भात आपला आता शिजत आलाय, अजून थोडं पाणी कमी झालं की मग याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट शिजवायचा आणि मग साईडला काढून ठेवू। मग आपण त्याचं सारण बनवूया गूळ आणि नारळाचं। एकदम थोडंसं पाणी राहिलंय ना अंगाशी, तेव्हा आपण आता याला गॅस थोडा बारीक करायचा आणि एक झाकण ठेवून एक 2 ते 4 मिनिटं याला शिजवून घ्यायचं। हे बघा आपला भात आता रेडी आहे। हा आता आपण गॅस बंद करून साईडला शिफ्ट करून देऊ आणि झाकून ठेवू 5 ते 6 मिनिट। आणि आता यात आपण त्याची तयारी करूया, नारळ आणि गूळ। तर ह्यासाठी 1 वाटी तांदूळ होते तर 1 वाटी मी गूळ घेतलाय। गूळ घेतला आणि 2 चमचे त्यात पाणी टाकलंय। आता हा गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आणि मग त्यात आपण हे नारळाचा 1 कप टाकून घ्यायचा। बघा गूळ मी पूर्ण वितळून घेतलाय, पाक करायचा नाही, 1 तारी 2 तारी कुठलाही पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा। आणि हे 1 कप चव नारळाचा मी ह्यात घालून घेते। हे आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं याला। हे बघा आता आपण गूळ आणि नारळाचं मिश्रण शिजवून घेतलंय। आता ह्याला आपण खाली उतरवून ठेवूया आणि आपला भात एकदा परत बघून घेऊया। गॅस मी बंद केलाय, हे बघा भात असा मोकळा मोकळा झालेला आहे। याची वाफ जेवढी होतीये तेवढी काढून घ्यायची
हे बघा, आता आपण हे नारळ आणि गुळाचं मिश्रण भातामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. मी गॅस सुरू नाही केलेला, गॅस बंदच आहे अजून पण. आधी हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण हे गुळाचं आणि याचं नारळाचं मिश्रण टाकलं ना की भात थोडासा ओलसर होतो परत. आणि मग नंतर मिक्स करून आपण ह्याला 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊया. हे बघा, मी आता नारळाचं आणि गुळाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता भात ना थोडा त्यामुळे ओलसर झाल्यासारखा दिसत असेल तुम्हाला, पण आता ह्याला बारीक गॅसवरती आपण 2 ते 4 मिनिटं याला स्टीम देऊन घेऊया. आणि थोडंसं आवडत असेल तर तुम्ही विलायचीची पूड टाकली तरी चालेल. मी पण टाकते थोडीशी. हे बघा, अर्धा चमचा विलायची पावडर आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, तसं काही कंपल्शन नाही आहे, ऑप्शनल आहे. आता ह्याला झाकून आपण एक 3-4 मिनिटाची वाफ देऊन घेऊया दणदणीत. आणि मग त्यानंतर आपला नारळी भात रेडी आहे. करून घेतलंय मी. हे बघा, 3 ते 4 मिनिटाची दणदणीत वाफ झालेली आहे. आपला नारळी भात रेडी आहे. कुठेही चिकट नाही झालेला आहे बघा. तर मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तर रेडी आहे आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. बघा, कुठे सुद्धा चिकट नाही झालेला आहे, बघ सुट्टा सुट्टा झालेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.